या पदोन्नतीच्या बाबतीमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ऍडिशनल सीओ विभागाचे उपायुक्त म्हणून ज्यांनी नोकरी केली, वंदे वंदे जय श्रीराम। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे आजच्या या पदोन्नती प्रक्रिया राबवली। नागपूरच्या हायकोर्टानं हे पत्र रद्द केलं। त्यानंतर आजच्या या एक दिवसीय शाळा बंद आंदोलन आपण केलं होतं, पण त्या आंदोलनाला फारसं यश आलं नाही किंवा त्या आंदोलनाची दखल या मगरूर प्रशासनाने घेतली नाही। त्यामुळे आम्हाला आज दिनांक 10 ऑगस्ट रोजी आम्ही अर्ध्या दिवसाचं धरणे आंदोलन केलं आहे। आमच्या मागण्या म्हणजे जी अनियमित केलेली जी पदोन्नती आहे ती पदोन्नती तात्काळ रद्द करावी आणि सेवा ज्येष्ठतेनुसारच सर्व शिक्षकांना पदोन्नती द्यावी ही आमची प्रमुख मागणी आहे। त्याबरोबर अनेक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न आहेत, त्या प्रश्नासंबंधी सुद्धा तात्काळ त्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलनाचा कार्यक्रम केलेला आहे। शिक्षकांनी कोविड काळामध्ये एक दिवसाचा पगार या आपल्या जिल्ह्यातील सर्व गोरगरीब लोकांसाठी म्हणून दिला होता। त्याची रक्कम जवळपास 1 कोटी रुपये रक्कम होती आणि आता माझ्या माहितीसाठी त्याचं व्याज वगैरे 1,17,18,00,000 रक्कम गेलेली आहे। परंतु त्या रकमेचा आजही कुठे हिशोब नाही आणि त्या रकमेचा योग्य विनियोग व्हावा म्हणून आम्ही वारंवार मान्य कलेक्टर साहेब असतील, मान्य सीओ साहेब असतील यांच्याकडे पाठपुरावा केला, परंतु त्या रकमेचा कुठेही उल्लेख दिसत नाही। आम्ही सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीने मान्य कलेक्टर साहेबांची भेट घेऊन त्या पैशातून तुळजापूर या ठिकाणी सर्व जिल्ह्यातून राज्यातून येणारे शिक्षक बांधव आहेत त्यांच्यासाठी शिक्षक भवन बांधावं अशी आमची आग्रही भूमिका तेव्हा होती, आताही आहे, परंतु त्या पैशाचा कुठेच आम्हाला मार्ग मोकळा होताना दिसत नाही। या आधीचा निधी आहे, परंतु कोविड काळामध्ये जे आम्ही निधी गोळा केला होता तो निधी मात्र कुठेही खर्च झाला नाही, तो निधी तसाच पूर्ण आजही पूर्ण आहे। अर्ध वेळ एक लाक्षणिक आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। जिल्ह्यामधून जवळपास 20 पेक्षा जास्त संघटना यामध्ये सहभागी आहेत। शिक्षक रस्त्यावर उतरण्याची वेळ का येते हा प्रश्न मी सरकारला आपल्या माध्यमातून विचारतोय। शिक्षकाचं काम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवणं आणि त्यांची गुणवत्ता वाढवणं हे प्रमुख आहे। शिक्षकाचे जे शासकीय प्रश्न आहेत ते प्रशासकीय माध्यमातून सुटावेत हीच प्रमुख मागणी या ठिकाणी या संघटनेच्या वतीनं करण्यात येत आहे। त्यामध्ये 12 वर्ष प्रामाणिकपणे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम केलेल्या शिक्षकांना 14 15 वर्ष झाले तरी त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी आपलं प्रशासन देत नाही, तर त्यासाठी सुद्धा शासनासोबत आंदोलन करावं लागतं यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही। मी आपल्या माध्यमातून एवढंच शासनाला सांगू इच्छितो की शिक्षकाला ग्रामीण भागामध्ये शिकवू द्या, गुणवत्ता वाढवू द्या आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी एक चांगल्या पद्धतीनं शिकून मोठे होण्यासाठी शिक्षकांचे प्रश्न आपल्या पातळीवर सोडवावेत एवढीच आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। शासनानं गेल्या 3 जुलै रोजी आपल्या जिल्ह्यामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी पदाच्या पदोन्नती केलेल्या आहेत। या पदोन्नती जिल्ह्यातले जे सर्वात ज्युनियर शिक्षक आहेत त्या ज्युनियर शिक्षकांना ही पदोन्नती दिलेली आहे आणि सिनियर शिक्षक आहेत त्यांना केंद्र प्रमुख मुख्याध्यापक किंवा वंचित ठेवलेला आहे। खऱ्या अर्थानं या प्रमुख मागणीसाठी हे धरणं आंदोलन आम्ही करत आहोत। त्याचबरोबर गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी शिक्षकांच्या निवड श्रेणीचा प्रश्न प्रलंबित असताना 20 वर्ष झालं तो प्रश्न सोडला नाही आणि अगदी 3 दिवसामध्ये 1 तारखेला कोर्टातनं स्टे दिला, 2 तारखेनं त्यांनी सरकारी वकिलाला मॅनेज करून त्या ठिकाणी स्टे उठवला आणि संध्याकाळी रात्रभर प्रक्रिया राबवली। शिक्षकांनी जे आक्षेप नोंदवलेले होते या पदोन्नतीच्या बाबतीमध्ये एकाही आक्षेपाला त्यांनी सविस्तर उत्तर दिलं नाही किंवा सुनावणी घेतली नाही। कुठलीही सुनावणी न घेता 3 तारखेला हे त्यांनी पदोन्नतीची प्रक्रिया राबवली। त्यानंतर आम्ही 3 तारखेपासून
या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतोय, अर्ज देतोय आणि लोकप्रतिनिधीला सुद्धा यांनी अंधारात ठेवलेला आहे आणि लोकप्रतिनिधीची दिशाभूल केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जे 16 लोक आहेत, या 16 लोकांनी जी पदोन्नती घेतलेली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता आहे, त्याचप्रमाणे यामध्ये गैरकारभार सुद्धा झालेला आहे। त्यामुळे आमची सर्वांची एक मागणी आहे की ती पदोन्नती प्रक्रिया जी झालेली आहे चुकीची 16 लोकांची, ती तात्काळ रद्द केली पाहिजे आणि सेवा ज्येष्ठतेनं जे या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये TET धारक आहेत आणि त्यांची सेवा ज्येष्ठता यादी तयार करून त्यांना पदोन्नती द्यावी। त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण 150 जागा ह्या प्राथमिक पदवीधराच्या रिक्त आहेत आणि 150 जागा रिक्त असताना भाषा पदवीधर किंवा विज्ञान पदवीधरांची पदोन्नती न देता फक्त विस्तार अधिकाऱ्याची पदोन्नती त्यांनी देण्याचा घाट घातला। आज ही जी पदोन्नतीची पद आहेत ही सरळ सेवेमध्ये त्यांनी टाकलेली आहेत, त्यामुळे जे भाषा पदवीधर आहेत, विज्ञान पदवीधर आहेत यांच्यावर सुद्धा मोठा अन्याय झालेला आहे। मोठ्या संख्येनं आज खऱ्या अर्थानं याच्यापेक्षा मोठी संख्या आली असती, पण आम्ही सगळ्या शिक्षकांना सांगितलं की आपल्याला शाळा पण सुरू ठेवायची आहे। जिल्ह्यातल्या आम्ही शाळा सुद्धा सुरू ठेवलेल्या आहेत आणि लांबचे उमार्ग असतील, परांडा असतील, आणखी लोक येत आहेत। साधारण या ठिकाणी 2500 लोक शिक्षक उपस्थित राहतील आणि हा आमचा असंतोष या ठिकाणी व्यक्त करतील आणि प्रशासनाला मागणी करतील की ह्या पदोन्नत्या ज्या झालेल्या आहेत विस्तार अधिकाऱ्याच्या त्या तात्काळ रद्द करा। भविष्यामध्ये जर त्यांनी नाही रद्द केल्या तर निश्चितपणाने आम्ही पुढची दिशा सुद्धा साखळी उपोषण करू आणि राज्य शासन जे आहे राज्य शासनाकडे सुद्धा हे निवेदन आम्ही रीतसर मार्गाने पाठवत आहोत।